पुणे महानगरपालिकेची मतमोजणी पार पाडली, मात्र यामध्ये पुणे शहरातील 2 उमेदवार चर्चेला आपल्याला पाहायला मिळाले आहेत. पती पत्नी जे आहे ते सभागृहात गेलेले आहेत. आपल्यासोबत ही जोडी आहे जी पहिल्यांदाच तुम्ही पती पत्नी आहे आणि एकत्र सभागृहामध्ये गेले, काय नक्कीच भारतीय जनता पार्टीचे प्रथमतः आभार की त्यांनी आमच्या दोघांनाही उमेदवारी दिली. दोन्ही प्रभागातील जनतेचे आभार की त्यांनी विकासाला मत दिलं आणि आमच्या दोघांनाही पाठिंबा देऊन मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं. तुमचा पहिल्यांदा निकाल लागला, त्यानंतर यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या होत्या? हो, सगळ्यांनी घरातल्यांनी शुभेच्छा दिल्या. सगळ्याच प्रवासात, म्हणजे आजच असं नाही, माझ्या अख्ख्या प्रचाराचा प्रवासात, तिकीट डिक्लेअर झाल्यावरचा सगळा प्रवास जो होता त्या सगळ्यामध्ये यांनी मला साथ दिली, म्हणूनच मी इथपर्यंत पोहोचले. आपण जर पाहिलं तर पती निवडून आला तर त्याचं औक्षण करता, तुम्ही दोघेही निवडून आले. कोण औक्षणात एकमेकांना घालता? आमचे सासू सासरे आहेत ना, आई वडील आहेत, आमची फॅमिली सगळी एकत्र आहे आणि आमच्या कुटुंबियांचा आम्हाला खूप मोठा साथ आहे. अख्खी भावकी आमच्यासोबत होती आणि त्यांनी जोरात आमचं सगळं सेलिब्रेशन केलं. प्रत्येकाने औक्षण केलं. आमच्याहून द्विगुणित त्यांचा आनंद होता आज. तुमच्यावर वेळोवेळी आरोप झाले, वेगवेगळ्या संपत्ती संदर्भात आरोप झाले, नेमकं या संदर्भात लोकांनी उत्तर दिलंय? एवढं मोठं मताधिक्य दिल्यावर त्याच्यावर सगळ्याच बाबतीचं उत्तर देतात. खरं तर आमचं कुटुंब सातत्याने 5-5, 6-6 टर्म निवडून येतं. माझा इथे भाऊ आहे, तो 3 टर्म नगरसेवक आहे, आई आहे, चुलती आहे, वडील होते, आमचे मोठे चुलते, माझे आजोबा. ह्या लोकांना सातत्याने आमच्या गावामध्ये 50-60 वर्ष झालं सातत्याने लोक निवडून देतात. एका कुटुंबातल्या लोकांना सातत्याने 40-50 वर्ष लोक निवडून देतात. त्याच्या मागे त्यांचं नक्कीच एवढ्या वर्षाचं कष्ट आहे म्हणून देतात आणि सातत्याने एवढं वर्ष कुठल्याही कुटुंबाला निवडून देण्यामागे त्यांचं त्या गावामध्ये असलेलं योगदान नक्कीच त्याच्यासाठी कारणीभूत असतं. आता तुम्ही घरी जाताल, एकमेकांना पेढा भरवणार आहे, नेमकं कसं असणार सेलिब्रेशन? नक्कीच भरू, परंतु हे सेलिब्रेशन पूर्ण कुटुंबाचं यश आहे, आमच्या दोघांचं असं नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांचं आहे, आमच्या मित्रमंडळींचं आहे, त्या गावातल्या लोहगावातल्या सगळ्या गावकऱ्यांचं आहे, वाघोलीतल्या सगळ्या गावकऱ्यांचं आहे. सगळ्या मंडळींनी साथ दिली म्हणून हे यश शक्य झालं. आमच्या दोघांची उमेदवारी होती, परंतु ह्याच्या मागे कष्ट करणारे हात अनेक लोक होते. येणाऱ्या काळात सभागृहामध्ये कोणती जबाबदारी घ्यायला आवडेल किंवा नेमकं कसं असणार या सगळ्यामध्ये? आता हे पक्ष फार मोठा आहे, नगरसेवकांची संख्या मोठी आहे. जी कुठली पक्षाकडून जबाबदारी मिळेल ती योग्यरीत्या पार पाडू. तुमचा पक्षप्रवेश हा पक्षासाठी वरदान ठरलेला आहे. पक्षासाठी या आधी या भागामध्ये उमेदवार आणण्यात तुम्हाला यश आले? नक्कीच. हे बघा, हे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. इथं सातत्याने एक टर्म सोडलं तर आजूबाजूचं तुम्ही परिसर पाहिला तर इथे राष्ट्रवादीच्या आमदारांनी नेतृत्व गेल्या 25 वर्ष ह्या दोन्ही मतदारसंघामध्ये केलेलं आहे. तर अशा या मतदारसंघामध्ये एवढ्या मोठ्या मताधिक्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी निवडून येणं हे एक पक्षाचं मोठं यश आहे. आपण जर पाहिलं तर पक्षाचं मोठं यश आहे आणि या यशा पाठीमागे सुरेंद्र पटरे आणि पक्ष आहे असं त्यांच्याकडनं सांगण्यात येते. कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनोने, न्यूज 18 मराठी, पुणे.